तुम्हाला सगळीकडे ना माझे भाऊ आम्हाला घेऊन जायचे, डान्स करून दाखव, इथे ब्रेक डान्स कर. आम्ही मग याच्या अंगणात ब्रेक डान्स कर, मग तिथे गेलो त्याच्या अंगणात कर, म्हणजे गॅलरीत कर, कुठे टेरेस वर ब्रेक डान्स कर, असं खूप करायचो. पण ते मला वाटतं फजिती नाही, बहुतेक ते बाळाचं पाय पाळण्यात दिसतात ते तिकडे दिसले असते. नमस्कार, मी मधुरा शिंदे आणि कलाकृती मीडिया तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्हा सगळ्यांना हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मनापासून शुभेच्छा. चिरायूच्या निमित्ताने आज माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता संतोष जुवेकर. हाय, हॅलो, कसा आहेस? मी मस्त. तुला सगळ्यात आधी गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. मलाही सर्वांना खूप शुभेच्छा गुढीपाडव्याच्या. थँक्यू. बरं, कोणताही सण म्हटला की आपला उत्साह नेक्स्ट लेवलला असतो आणि सणांचं महत्व आपल्याला माहिती असतं, आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. आत्ताच्या काळातल्या सणांचं एक सेलिब्रेट करण्याच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या बदललेल्या आहेत आणि काही वर्षांपूर्वी फार वेगळ्या होत्या. तू इतके वर्ष इंडस्ट्रीमध्ये आहेस, सो तुला आज काय एक सांगायला आवडेल की काही वर्षांपूर्वी साधारण कशा पद्धतीने सगळं साजरं केलं जायचं आणि आताचं एक वेगळं सगळं आहे, सो फरक काय जाणवतोय? फरक अर्थात पडणार ना, काळ बदलतो तसं काळानुरूप आपल्याला वस्तू, विषय, गोष्टी बदलतात. त्यामुळे अर्थात आम्ही सुरू झालेली जी पहिली सुरुवातीची चिरायू जो आम्ही साजरा करायचो ते आमचे सगळे सिनियर्स होते, त्यांनी सुरू केलं होतं. स्वतःच्या खिशातले पैसा काढा, कॉन्ट्रिब्युशन काढा. आताचा चिरायू आमचा थोडा तारांकित झालाय, प्रगल्भ झालाय, पण त्याचा आनंद आहे कारण ती प्रगती झाली आहे सगळ्यांची. आणि यामागे या सगळ्या गोष्टी मागे मात्र जी एक महत्वाची भावना आहे ना, की सगळ्यांनी एकत्र येणं, सगळ्यांनी येऊन आपला मराठी सण साजरा करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हा चिरायू अजून आहे, तो कायम राहील. चिरायू कायम चिरायूच राहावा. सण म्हटल्यावरती प्रत्येक कलाकाराला असं वाटतं की तो आपण आपल्या कुटुंबाबरोबर साजरा करावा आणि एकटा असू नये त्या दिवशी, किंवा कामामध्ये आपल्याला कधीतरी असं वाटतं की ओके आज काम आहे तर थोडं सेलिब्रेट पण करूयात. पण तुझ्या आयुष्यामध्ये असं आतापर्यंतचा एक असं कोणता स्पेशल दिवस सणाचा होता की त्यावेळेस तू गुढीपाडवाबरोबरच साजरा केलास किंवा कामही केलंस? नाही, मी आता दरवर्षी गुढीपाडवा असो, दिवाळी असो, गणेशोत्सव असो, मी माझ्या कुटुंबियांसोबतच असतो, कुटुंबांसोबतच असतो, मित्रांसोबत पण असतो. आणि आता सुद्धा या गुढीपाडव्याला चिरायूच्या निमित्तानं हे माझं कुटुंबच आहे, माझी फॅमिलीच आहे, माझी सगळी कलाकार मंडळी, आमची मराठी चित्रपटसृष्टी हे माझं फॅमिलीच आहे. त्यामुळे मी आताही माझ्या फॅमिली सोबतच आहे. आणि अर्थात पण मिस करतो लहानपणचा गुढीपाडवा, लहानपणी शाळेतला, लहान असताना. म्हणजे आता बऱ्याचशा स्वतःच्या गोष्टी स्वतः करून, स्वतः कमवून, स्वतः कष्टा खाऊन, कष्ट करून करतो. पूर्वी कसं निवांत फक्त आई बाबांनीच कपडे घालायचो, आई बाबा जे खायला द्यायचं तेच करायचो. त्यामुळे लहानपणीचा गुढीपाडवा जास्त लक्षात आहे. मला वाटतं आता ज्यावेळेस आपण कमवायला लागतो आणि स्वतःच्या बाहेर उभे राहतो आणि सगळ्या गोष्टी स्वतः करतो ना, तो आनंद खूप वेगळा असतो. तो आनंदही असतो आणि तो आनंदच राहावा असं मला वाटतं. ऍक्च्युली असं कधी झालंय का की सणासुदीच्या दिवशी तू घरी नव्हतास आणि अचानक जाऊन सरप्राईज दिलंयस? नाही, सरप्राईज वगैरे असं झालं नाही, पण नव्हतो मी दिवाळीत लक्ष्मीपूजनला नव्हतो मी घरी. पण मी जिथे हॉटेलला होतो ना तिकडे मी माझा लॅपटॉप होता, ज्याकडे कॅमेरा होता, माझा फोन होता, माझ्या गाडीची चावी होती, माझ्याकडे काही पैसे होते. त्याचं मी स्वतः तिथे मस्त रांगोळी काढली होती हॉटेलच्या दाराच्या बाहेर. नंतर मी पणत्या आणल्या होत्या, पणत्या लावल्या होत्या, रांगोळी वगैरे काढून पाठ तिथे जो टेबल असतो ना बेडच्या बाजूला त्याच्यावर सगळं मांडून तिकडे फुलं आणून पूजा वगैरे केली होती. म्हणजे आईला फोटो व्हिडिओ कॉल करून दाखवलं होतं. सो ऑब्व्हियसली मला खूप आवडतात आपले भारतीय सण, सगळेच सण मला आवडतात. आणि घरी असलो किंवा नसलो काय, सण साजरे करणं जास्त महत्वाचं आहे. शाळेत पण आपल्या खूप आठवणी असतात सणांच्या, काय काय पण करतो. तुझे असं काही किस्सा आहे का एखादा? शाळेतले खूप आहे. श्रावणी शुक्रवार पासून जेव्हा शाळेत आमच्याकडे श्रावणी शुक्रवार होते, त्याच्यानंतर हळूहळू साडी डे, मग टाय डे वगैरे असं काय काय सुरू झालं. पण ते आम्ही संक्रांत वगैरे करायचो शाळेत. तिळगुळ आदल्या दिवशी संक्रांत झाली की दुसऱ्या दिवशी जाऊन शाळेत तिळगुळ वाटायचे. त्यामुळे शाळेत किंवा टीचर्स डे वगैरे साजरा करायचो. त्यामुळे सगळ्या खूप आठवणी आहेत. खूप म्हणजे दहावीत जेव्हा मी दहावीत होतो तेव्हा आम्ही जे आठवी त्यांच्या वर्गात टीचर्स डेला आम्ही टीचर बनून गेलो होतो. आणि तेव्हा हे केलं होतं की जे आम्हाला वाटायचं ना की शिक्षकांना येऊन ना निवांत बसावं, शिकवू नये, तेच टीचर झाल्यावर मी गेलो होतो. निवांत बसून बिंदास खेळा. सो सगळ्या मेमरीज आहेत आणि ब्युटिफुल मेमरीज आहेत, त्या तुम्ही कधीच विसरू शकत नाही. आणि या आठवणी जशा असतात ना तशी मला वाटतं सगळेजण जमल्यानंतर एक अजून एक आठवण असते, ते म्हणजे जेव्हा सगळे आपण कझिन्स जमतो, कुटुंब जमतो, अशा काही ना काहीतरी आपल्या लहानपणीच्या आठवणीवर किस्से निघतात की आपल्याला मी कुठे तोंड लपवायचं आपल्याला होतं. की असं तुझा एखादा कोणता किस्सा आहे की जो वारंवार निघतो की किती वेळा हसला तरी ते पुन्हा पुन्हा तो विषय निघतो? आणि डान्स बिन्स करायचो तेव्हा असं ब्रेक डान्स. हा, मला प्रत्येक माझे सगळे भाऊ आहेत ना, आता तू काय करायला लावू नकोस, पण असं करायचो काहीतरी जगदीप कर, काहीतरी टाइमपास म्हणून कर. तुम्हाला सगळीकडे ना माझे भाऊ आम्हाला घेऊन जायचे, डान्स करून दाखव, इथे ब्रेक डान्स कर. आम्ही मग याच्या अंगणात ब्रेक डान्स कर, मग तिथे गेलो त्याच्या अंगणात कर, म्हणजे गॅलरीत कर, कुठे टेरेस वर ब्रेक डान्स कर, असं खूप करायचो. पण ते मला वाटतं फजिती नाही, बहुतेक ते बाळाचं पाय पाळण्यात दिसतात ते तिकडे दिसले असते.
क्या बात आहे. फार मस्त वाटलं मला गप्पा मारून. आणि आता घाई मध्ये आहे तो कलकत्याला जेवायला जायचं आणि सगळ्यांना भेटायचं. येस, फार छान वाटलं. थँक्यू सो मच. आणि गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. बाप्पा तुम्हाला खूप आनंदी आणि उत्तम आयुष्य देव आणि चांगले विचार देव. थँक्यू सो मच. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.